कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं बास बास किती देशील? अगं मला माहितीये तुला चकली आवडते, तुझ्यासाठी मुद्दाम बनवले, खा ग। तुला कल्पना नाहीये वसू, पण तुला असं खुश बघून ना मला खूप बरं वाटतंय। हो ना, नाहीतर तुझ्या काळजीने आमच्या दोघांचा जीव अगदी अर्धा झाला होता। आणि माझा तुमच्या काळजीने। आता आमचं काय उरलंय ग, पण तुझं अजून अख्खं आयुष्य जायचंय। देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की आता तुझ्या संसाराला कोणाची नजर लागायला नको। तुम्ही जसं म्हणताय ना बाबा, अगदी तसंच होईल। नका काळजी करू। आता शार्दूलला मी माझ्या कुटुंबाकडे कधी बघूच देणार नाही। पण वसू बाळा, शेवटी भीती वाटतेच ग। नाही म्हणजे तू रियाशी तुझं बोलणं झालंय असं शार्दूलला खोटं सांगितलंस, ते समजा त्याच्याकडे उघड झालं तर? तो गेलाय ना तसाच परत येईल, आणि यावेळेला आणखी चवताळलेला असेल। एका सेकंदात सगळं संपून टाकेल, तो खेळत नाही बसणार। नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं। तो आत्तापुरता गेला जरी असेल ना, तरी त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे। एक उपाय आहे। काय? बस झालं, थांबव आता। दिवसभर फोन लागला नाही, आता लागणार आहे? नक्की दुखावलं असणार म्हणून बोलत नाही आपल्याशी। आपण त्याला जाऊ द्यायलाच नको होतं। गिफ्ट काय नंतर बदलून आणता आलं असतं ना। राग आला तर सांगावं ना माणसाने, माफी मागितली असती, समजूत काढली असती। हे काय वागणं झालं? मेसेजला पण उत्तर देत नाही म्हणजे काय? मला काही तो आल्याशिवाय जेवण जाणार नाही। दुपारी आवनी डोक्यावर बसले म्हणून 2 घास खाल्ले मी, पण आता नाही। येईल तो शांत, येईल नंतर जेव्हा आपण सावकाश। काय झालं? हा भेटला तू? आणायचं ना बरोबर त्याला नक्की। आई 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 शांत हो, शांत हो। लकी नाही भेटला। हे बघ, ज्या ज्या जागा मला माहिती होत्या ना सगळीकडे बघितलं मी, कुठेच नाही आहे का तू। मला आता एक वेगळीच भीती वाटायला लागली। तो नाही का आपल्याला म्हणाला होता सणासुदीच्या दिवशी त्याला खूप एकटं वाटतं, असा विचार करून त्याने जीवाचं काही बरं वाईट। हे चल चल, असं काही झालं नसेल। तो फोन का उचलत नाहीये? माझा पण नाही, मी आई आहे ना त्याची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।